हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 63वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे मदन टेर येथे राहणाऱ्या अंधे बाबा यांची. अगदी छोटीशी पण खूप हृदयस्पर्शी कथा आहे. मदन टेरवाले बाबा असं ज्यांना म्हणत, त्यांच्याबद्दलचा हा संक्षिप्त वृत्तांत आपले या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांना भक्तप्रवर श्री काशीप्रसाद श्रीवास्तव यांच्याकडून ऐकायला मिळाला. हे श्रीवास्तव जयपूर येथे SP म्हणून कार्यरत होते. त्यांनी ही कथा त्यांचे गुरुदेव सिद्ध गौरांगदास बाबाजी महाराज यांच्याकडून ऐकलेली होती. या गौरांगदास बाबाजींना तरुण असताना या मदन टेरच्या अंधेबाबांचा सहवास काही काळ लाभलेला होता. ही सर्व घटना साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीची असावी. हे अंधे बाबा वृंदावनमध्ये मदन मोहनजीच्या मंदिराच्या जवळ एका कुटीमध्ये राहत असत. त्यांचं नाव काही कुणाला माहीतच नव्हतं, म्हणून सगळे लोक त्यांना मदन टेरके अंधे बाबा असंच म्हणत असत. हे राहत होते मदन मोहनजींच्या मंदिराच्या शेजारच्या एका कुटीमध्ये, पण ते आपला दिवसाचा सगळा वेळ मदन टेर येथील सघन अशा कुंजांमध्ये वनामध्ये जाऊन बसून घालवत असत. सकाळी उठून स्नान वगैरे सगळं झालं की एक पाण्याचा गडवा घेऊन ते मदन टेरच्या सघन कुंजांमध्ये जाऊन बसत. दिवसभर तिथे राधाकृष्णांच्या लीलांचं ते स्मरण करत असत आणि नामसंकीर्तन करत असत. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये म्हणजे राधाकृष्णाबद्दल या बाबांच्या मनामध्ये इतकं अपार प्रेम दाटून येई की त्यांच्या दोन्ही डोळ्यातून ते प्रेम अश्रूंच्या रूपाने दिवस रात्र वाहत असे. जणू काय डोळ्यात एखादा झराच लागलेला आहे आणि खरोखरीच हा प्रेमाचाच झरा होता. संध्याकाळच्या वेळेला गोविंदजीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या विग्रहासमोर उभे राहून ते काही निवेदन करीत आणि आपल्या कुटीवरती जात. कुटीवरती परत जात असताना 2-4 घरांमध्ये माधुकरी मागत आणि तेवढीच मधुकरी खाऊन ते झोपून जात. पण खात पीत असोत, येत जात असोत, काहीही करत असोत, त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अखंड प्रेमाश्रू वाहत राहत असत. परमेश्वराच्या स्मरणामध्ये आणि राधाकृष्णाच्या विरहामध्ये अश्रू विसर्जन करणे हेच त्यांच्या भक्तीचं प्रमुख अंग होतं. पण अशा प्रकारे अनवरत अश्रू विसर्जन करत राहिल्यामुळे त्यांना आपली दृष्टी जवळपास गमवावी लागलेली होती. म्हणजे बऱ्या प्रमाणात त्यांना अंधत्वच आलेलं होतं. पण याबद्दल त्यांना जरासुद्धा वाईट वाटत नसे. उलट जेव्हा त्यांना दिसत होतं तेव्हा जगतातल्या एखाद्या दृश्याकडे जेव्हा त्यांचं मन या राधाकृष्णाच्या चिंतनातनं ओढलं जाई, त्यावेळेलाच त्यांना राग येत असे. अशा नेत्रांनी काय करायचे हे नेत्र घेऊन की जे राधाकृष्णाचं दर्शन न करता या जगातल्या गोष्टींचं दर्शन करत आहेत असं त्यांना वाटत असे. त्यांच्या दृष्टीने डोळ्यांची सार्थकता ही केवळ प्रभुदर्शनामध्येच होती आणि जे नेत्र, जे चर्मचक्षू या प्रभूचं दर्शन करत नाही ते काय कामाचे? ते न राहिलेले ते गेलेलेच बरे. विनाकारण ह्या जगाचं दर्शन कशाला पाहिजे आपल्याला, असं त्यांना वाटत असे. पण अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये, त्याच्या विरहामध्ये रात्रंदिवस अश्रू विसर्जन करता करता, रडता रडता बाबांच्या आयुष्यातली 40 वर्ष गेली. जीवनाची संध्या आली आणि तरीही दर्शन मात्र मिळालं नव्हतं. आता त्यांचं धैर्य संपत आलं होतं आणि विरह वेदना असह्य होत चाललेली होती.
त्यांच्या मनातली ही विरह वेदना कधी-कधी इतकी पराकोटीला पोचे, की त्यामुळे ते मूर्छित होत आणि तासनतास त्या मदन टेरच्या झाडीमध्ये पडून राहत असत. पण या एकांतात त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा, त्यांना सावध करणारा कोण असणार आहे तिथे? तिथे केवळ होते तिथले पक्षी, मोर, कोकीळ, पोपट, साळुंकी. ते पक्षी मात्र बाबा असे पडले, की बाबांच्या जवळ येत आणि आपल्या कलरवाने म्हणजे आपल्या आपल्या परीने त्यांना साद घालून त्यांना भानावर आणण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असत. एक दिवस अशाच प्रकारे त्या मदनटेरच्या झाडीमध्ये बसून ते रडत होते आणि खरोखरीच राधाकृष्ण फिरत फिरत तिथे आले. बाबांना रडताना पाहून राधाजी श्रीकृष्णांना म्हणाल्या, "प्यारे, हा बाबा फार रडतोय रे सारखा. जरा जाऊन त्यांना हसव ना तू." श्रीकृष्ण बाबाजींच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, "बाबा, तू का बरं रडतोयस? तुला कुणी मारलं का? का कुणी तुझं काही काढून नेलं?" आपल्या श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये हा काय व्यत्यय? असं वाटून एकदम थोडंसं तिरसटून बाबा म्हणाले, "नाही बाबा, तसं काही नाही. तू जा ना इथून." श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, "बाबा, तुला भूक लागली आहे का? तुला मी ताक, रोटी आणून देऊ का? तुला आणखीन काही हवं असेल तर सांग, ते मी आणून देतो. पण तू रडू नको रे." पण आता तर बाबा मोठ्याने म्हणाले, "अरे बाबा गवळ्या, तू जा ना आपल्या गायी चारायला. तुला काय करायचंय माझ्याशी?" असं म्हणत बाबांनी चक्क दुसरीकडे तोंड फिरवलं आणि ते बसले. श्रीकृष्ण आता राधेजवळ गेले आणि म्हणाले, "अगं, मी प्रयत्न केला, पण ते बाबा तर काही ऐकतच नाहीत. नुसते रडतायतच रडतायत, रडतच राहिलेत." राधा म्हणाली, "प्यारे, तुला काही हसवायला त्याला जमलं नाही. आता बघ मी कसं जाऊन त्याला हसवते." असं म्हणून आता राधाराणी बाबांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाली, "बाबा, तू का बरं रडतोयस? तुझी काय बायको मेली का?" असं राधाराणीने अशा स्वरात म्हटलं, की बाबांना खुदकन हसायला आलं. बाबा हसले आणि म्हणाले, "अगं लाली, मला काही बायको-बियको नाहीच आहे." मग राधाराणी म्हणाली, "अच्छा, म्हणजे तुला कुणीच नाहीये म्हणून तू रडतोयस का?" तेव्हा बाबा म्हणाले, "अगं बाई, लाली, माझं कोण नाहीये म्हणून मी रडत नाहीये. तर जो कोणी माझा आहे ना, तो मला विसरलाय म्हणून मी रडतोय." आता राधाराणीने विचारलं, "असा तुला विसरणारा तुझं कोण आहे रे?" त्यावेळेला अगदी तक्रारीच्या स्वरामध्ये बाबा म्हणाले, "अगं लाली, तुला माहीत नाही. तोच तो गोपाळ, तोच तो त्या ह्याच्यातला गोकुळातला छलिया. त्याचं भजन करत करत मी आता म्हातारा झालो. पण अजूनपर्यंत त्यांनी मला साधी एक झलकसुद्धा दाखवलेली नाही. आणि अगं लाली, आता तुला आणि काय सांगू, त्या निष्ठुर कन्हैयाच्या संगाने ती लालीसुद्धा, राधासुद्धा निष्ठुर झाली आहे." त्यावर राधा एकदम म्हणाली, "मी निष्ठुर?" पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि सावरून घेत ती म्हणाली, "बाबा, माझं नाव पण राधाच आहे. तू सांग बरं तुला काय पाहिजे आहे?" आता बाबा म्हणाले, "अगं मला काय हवं असणार? आता जीवनाची संध्याकाळ आली. त्या श्रीकृष्णाने मला एक झलक तरी दाखवावी आणि मला काय हवं असणार आहे?" त्यावर राधा म्हणाली, "बाबा, तू फार भोळा आहेस बाबा. तुला काही समजत नाही. अरे, तू त्यांना पाहशील कसा?" तेव्हा बाबा म्हणाले, "मी नाही भोळा, लाली तूच भोळी आहेस. अगं, तुला कळत नाही का? जेव्हा ते दोघं जण समोर येतील, तेव्हा त्यांच्या करकमलाच्या स्पर्शाने माझ्या नेत्रांमध्ये दृष्टी नाही का येणार?" त्याचा हा निर्व्याज भोळा भाव, त्याची ही श्रद्धा आणि त्याची ही विरह वेदना, त्याचं ते रडणं, हे सगळं पाहून आता राधाराणीला राहवलं गेलं नाही. तिने आपल्या हाताने बाबाच्या एका डोळ्याला स्पर्श केला आणि त्याच वेळेला श्रीकृष्णांनी आपल्या हाताने दुसऱ्या डोळ्याला स्पर्श केला. दोघांच्या करस्पर्शाने बाबांच्या डोळ्यांमध्ये ज्योती आली, दृष्टी आली आणि त्यांना समोर उभ्या असलेल्या राधाकृष्णांचं सुंदर दर्शन झालं. त्यांचा आनंद आता गगनात मावेना.
पण तो आनंद इतका मोठा होता, इतका मोठा होता, की तो सहन न होऊन बाबा मूर्छित झाले. त्या मूर्छित अवस्थेमध्येच ते रात्रभर तिथेच पडून राहिले. सकाळी पहाटेच्या वेळेला वृंदावन परिक्रमेसाठी निघालेल्या काही लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना ओळखलं. त्यांना उचलून घेऊन तशाच अवस्थेमध्ये त्यांनी मदन मोहनजीच्या मंदिरामध्ये आणलं. मंदिरातील गोस्वामीजींनी त्याला पाहिलं. त्यांची एकंदर अवस्था, चेहऱ्यावरचं ते हास्य आणि ते चेहऱ्यावरचं तेज हे पाहून त्यांना लक्षात आलं, की मदन मोहनजींनी यांच्यावरती काही विशेष कृपा केलेली दिसती आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे सर्वजण त्यांच्या भोवती बसले आणि त्यांनी राधाकृष्णाच्या नामाचं संकीर्तन सुरू केलं. संकीर्तनाचा ध्वनी कानामध्ये जाताच हळू-हळू बाबाजींना चेतना आली. त्यांना थोडीशी चेतना आल्यावरती गोस्वामीजी त्यांना एकांतामध्ये घेऊन गेले. तिथे त्यांची सर्व प्रकारे यथोचित सेवा शुश्रूषा केली आणि मग नंतर ते थोडेसे नीटपणे भानावर आल्यावरती त्यांना मूर्छा येण्याचं कारण विचारलं. तेव्हा बाबाजींनी रडत-रडत आपली सगळी हकीकत सांगितली आणि त्या दिव्य दर्शनाचं वर्णन केलं. आता खरं तर बाबांना ज्या गोष्टीची इच्छा होती, ती तर त्यांना मिळाली होती. पण तरीही त्यांचं रडणं थांबलं तर नाहीच. उलट ते पहिल्यापेक्षा अधिक वाढलं. राधाकृष्णांना भेटण्यासाठी त्यांच्या विरहाच्या दुःखामध्ये जेवढं त्यांना दुःख वाटत होतं, त्याच्यापेक्षा जास्त दुःख आता ते भेटले आणि पुन्हा आता त्यांचा विरह झाला. ह्या गोष्टींनी त्यांना असह्य वेदना होत होत्या आणि ह्या दुःखामध्येच पुन्हा रात्रंदिवस रडत-रडत काहीच दिवसानंतर हा जडदेह त्याग करून त्यांनी सिद्ध देहाने राधाकृष्णांच्या धामाला नेहमीसाठी प्रयाण केलं. हरिओम. अशी ही एका वेड्या भक्ताची हृदय कहाणी.